पासून फडणवीस यांनी सुद्धा सावध राहावं असं संजय राऊत म्हणतात. गेले 4-4.5 वर्ष तुम्ही आणि आम्ही हेच सकाळचं ऐकतो. त्याच्यामुळे कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न करायचा, पण एवढे आमचे नेते अनमॅच्युअर्ड आहेत का की त्यांनी सांगावं आणि ह्यांनी ऐकावं? त्याच्यामुळे शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत. त्याच्यामुळे कोणतरी खरं तर हा शाळेतला खेळ चालू झालेला आहे. तू मला काय म्हणालास म्हणून समोरच्या मध्ये वाद लावायचा. हे काही शालेय शिक्षणाचं राजकारण सुरू नाही. हे जे राजकारण आहे हे परिपक्व राजकारण्यांचं राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये काही लोकांनी परिपक्व व्हावं ही माझी त्यांना सूचनावजा विनंती आहे. शेवटलं म्हटलं संजय दिना पाटलांनी पत्रकारांना धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. तुमच्या पक्षाचे ते आता खासदार आहे का? आमच्या पक्षाचे खासदार असल्यामुळे मी देखील स्वतः त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे. स्वतः संजय पाटलांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण त्यांच्या जवळ जाऊन जर आपण त्यांचा अभ्यास केला तर ते फार दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. परंतु त्यांच्यावर 15 दिवसामध्ये ज्या काही सिच्युएशन निर्माण झाल्या त्याच्यामुळे कदाचित कंट्रोल जाऊन त्यांच्याकडनं हे वक्तव्य झालेलं असावं. शिवसेना त्याच्याशी सहमत नाही, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केल्यामुळं मला असं वाटतं की हा विषय आता आपल्याकडनं देखील थांबावा ही माझी विनंती आहे. कांग्रेस नेता हुसैन दलवाई ने एनसीईआरटी पुस्तक पर बात की है। अभी विद्यार्थियों को हिंदुत्ववाद के जरिए तैयार करने की कोशिश की जा रही है। देश का विनाश होने वाला है, ये बांग्लादेश पाकिस्तान जैसा देश बना रहे हैं। कैसे पति करेंगे? असं कोण म्हणतं? हुसैन दलवाई ने कहा। हुसेन आमच्याकडेचे ना, कोकणातले. एनसीईआरटी पुस्तक हा, कोकणातले खासदार होते, पण त्यांना अनेक वेळा आता नाकारले मतदारांनी. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा किती विचार करायचा आणि काँग्रेसमध्ये त्यांचं कितपत स्थान आहे मला माहित नाही. ते सिनियर आहेत, ते ज्येष्ठ आहेत, पण ज्यांना 2-4 वेळा आता आमच्याकडे नाकारलंय त्या लोकांनी महाराष्ट्राच्या सरकारवर, देशाच्या सरकारवर, बांगलादेशावर आणि पाकिस्तानावर बोलणं म्हणजे फारच मोठी हद्द झालेली आहे.